नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी खूप सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही इथे बघू शकता, दरबारीमध्ये डिमांड होती की ब्लाउज सोबत कॉन्सेप्ट घेऊन या, तर त्यांच्यासाठी आणलेला आहे। तुम्ही बाकी व्हरायटी इथे चेक करू शकता। चिनॉन मटेरियल मध्ये सुद्धा ही आपल्याकडे खूप सुंदर असे आर्टिकल्स आहे। जॉर्जेट मटेरियल मध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। व्हरायटी एक एक करून तुम्ही चेक करत जा मंडळी, किती अमेझिंग असे आर्टिकल्स आज तुमच्यासाठी असणार आहे। ज्यांना कोणाला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर ही व्हरायटी नक्की ऍड ऑन करू शकतात, कारण की तुमच्या बजेटमध्ये हे कलेक्शन तुम्हाला शिवगबरी साडीज मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर मंडळी, पूर्ण साडीचा लुक बघायचा असेल किंवा रेंज माहिती करायची असेल तर व्हिडिओच्या एंड पर्यंत बनून राहा। मंडळी, सर्वात पहिल्यांदा साडीची गोष्ट करूया। तर तुम्ही इथे बघू शकता की स्टार जॉर्जेट मध्ये हा आर्टिकल असणार आहे। आणि मंडळी, याची जर प्राइस रेंजची जर गोष्ट केली तर 450 रुपीजच्या रेंज मध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। लुक वाईज आर्टिकल बघू शकता, टोटली सी कट बॉर्डर असणार आहे। त्यासोबत तुम्हाला सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटणार आहे। आणि या साडीमध्ये डिजिटल प्रिंट केलेली आहे, ज्याला हायलाइट करण्यासाठी आम्ही ग्लिटर वर्क सुद्धा ही दिलेला आहे। ऑल ओव्हर साडीचा जो लुक आहे तो तुम्ही इथे बघू शकतात मंडळी, किती छान असा आहे। 450 रुपीजच्या रेंज मध्ये हा आर्टिकल भेटतो। आणि ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर काही अशा प्रकारे तुम्हाला इथे ब्लाउज पीस सुद्धा ही पाहायला भेटणार आहे। तर मंडळी, नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया। तर ज्या कस्टमरांची डिमांड होती की दरबारीमध्ये विथ ब्लाउज वाला कॉन्सेप्ट आणा, तर इथे तुम्ही बघू शकतात की दरबारी फॅब्रिक मध्ये किंवा दरबारी ही जी साडी आहे यामध्ये तुम्हाला विथ ब्लाउज वाला कॉन्सेप्ट इथे पाहायला भेटणार आहे। प्राइस रेंजची जर गोष्ट करूया, 575 च्या रेंज मध्ये हा आर्टिकल इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघू शकता तुम्ही, ऑल ओव्हर सिक्वेन्स वर्क आहे। गोल्डन जरीचं काम या साडीमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि इथे कडदाण्याचं सुद्धा वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटतंय। बघू शकतात मंडळी, आर्टिकल छान आहे। रेड कलर यामध्ये दाखवते आणि अजूनही खूप सुंदर असे कलर्स तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे। बघू शकतात पॅनल मध्ये सुद्धा ही छान असं वर्क केलेलं आहे। ब्लाउज पीसची जर गोष्ट करूया तर टोटली प्लेन कॉन्सेप्ट वाला ब्लाउज पीस तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे। प्रॉपर साडीची लेंथ असणार आहे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया। चिनॉन मटेरियल मध्ये हा आर्टिकल आहे। थोडाफार तुम्हाला लेहरिया पॅटर्न इथे बघायला भेटणार आहे। जसं की आता पुढे श्रावण वगैरे येईल, त्यामध्ये अशा प्रकारची साड्यांची डिमांड खूप जास्त असते, लेहरिया पॅटर्न बंदेज वाला कॉन्सेप्ट। तर हा आर्टिकल तुम्ही नक्की परचेस करू शकता। इथे बघू शकता चिनॉन मटेरियल आहे, बट यामध्ये लेरिया कॉन्सेप्ट आम्ही बनवलेला आहे सी कट बॉर्डर वरती। तुम्ही इथे बघू शकतात मंडळी, सी कट बॉर्डर म्हणजे कट साइड बॉर्डर दिलेली आहे। पेपर मिरर वर्क तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। प्राइस रेंजची जर गोष्ट करूया तर 475 च्या रेंज मध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटते। मंडळी, आहे ना एकदम छान अशी व्हरायटी। यामध्ये मिक्स कलर आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि याचे सुद्धा ही कलर्स खूप सुंदर असे तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। बाकी ब्लाउज पीसची जर आपण गोष्ट केली तर पूर्ण पिंक कलरचा ब्लाउज पीस भेटतोय, ज्यामध्ये लाइनिंग वर्क सोबत तुम्हाला अशा प्रकारे मिरर वर्कचं काम इथे पाहायला भेटणार आहे। आणि जी फिनिशिंग आहे मिरर वर्कची ती सुद्धा ही तुम्ही बघू शकता। साइडने तुम्हाला पूर्ण आउटलाईन भेटते, म्हणजे की तुम्ही रफ अँड टफ कसं युज केलं तरी पण निघणार नाहीये। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर इथे बघू शकतात मंडळी, पुन्हा एकदा स्टार जॉर्जेट मध्ये हा आर्टिकल आहे। 399 च्या रेंज मध्ये ही व्हरायटी बघायला भेटणार आहे। टोटली सिरोजगी डायमंडचं काम आहे। कॉपर आणि सिल्वर कलरचे जे सिरोजगी असतात त्याचं वाला काम तुम्हाला या साडीमध्ये पाहायला भेटणार आहे। लुक वाईज तुम्हाला पूर्ण आर्टिकल दाखवते आणि जी फिनिशिंग आहे ती सुद्धा ही तुम्ही बघू शकता। म्हणजे तुम्ही रफ अँड टफ कसंही युज केलं तरी पण एक सुद्धा ही सिरोजगी डायमंड निघणार नाहीये। बाकीचा जो साडीचा बेस आहे त्यामध्ये सुद्धा ही आम्ही लाइनिंग वर्क दिलेला आहे। लुक वाईज व्हरायटी इथे तुम्ही चेक करू शकतात मंडळी। फॅब्रिक सुद्धा ही खूप सुंदर आहे। फेस्टिव्ह साठी छान असा आर्टिकल कमी रेंज मध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लाउज पीस भेटतोय, ज्याच्या बॉर्डर वरती तुम्हाला टोटली सिरोजगी डायमंडचं वर्क इथे पाहायला भेटतंय। मंडळी, छान आर्टिकल आहे, तुम्ही सुद्धा ही नक्की आर्टिकल हा परचेस केला पाहिजे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर सिफॉन मटेरियल मध्ये हा आर्टिकल इथे तुम्हाला भेटून जाणार आहे। बघू शकता तुम्ही, लुक वाईज लाईट शेड तुम्हाला मिक्स कलर मध्ये दाखवलेले आहे। आणि याचा जर प्राइस रेंजची जर गोष्ट केली 450 रुपीजच्या रेंज मध्ये हा आर्टिकल भेटतोय। आता का, तर ते तुम्हाला मी सांगते। इथे तुम्ही बघू शकता जे आरीवर्क आहे ते प्रॉपर पद्धतीने आरीवर्क यामध्ये बनवलेलं आहे। बांधणी सारखा कॉन्सेप्ट आम्ही रेडी केलेला आहे। आणि यामध्ये बघू शकता तुम्ही किती छान असं वर्क तुम्हाला प्रिंट जे आहे ती इथे पाहायला भेटते। लाईट शेड असणारी या पॅटर्न सारखा तुम्ही इथे बघू शकतात मंडळी। साडीचा जो लुक आहे प्रॉपर लेंथ वाईज ही व्हरायटी तुम्हाला इथे भेटते। ब्लाउज पीसची जर गोष्ट करूया, लाईट शेडचा तुम्हाला इथे एकदम छान असा ब्लाउज पीस सुद्धा ही बघायला भेटून जाणार आहे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर इथे पाहू शकतात जॉर्जेट मटेरियल मध्ये हा आर्टिकल आहे। तुम्ही पहिले सुद्धा हे काही व्हिडिओ मध्ये बघितलेलं असेल, बट आजच्या व्हिडिओ मध्ये हा आर्टिकल पूर्ण यासाठी दाखवते कारण की कमी रेंज मध्ये इतका सुंदर असा आर्टिकल आहे की आमच्याकडे सतत या साडीची डिमांड असते। मंडळी, तुम्ही इथे बघू शकतात
तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही जॉर्जेट मटेरियलमध्ये हा आर्टिकल असणार आहे. 350 रुपीजच्या रेंजमध्ये आर्टिकल अवेलेबल होतोय. तुम्ही इथे बघू शकता गोल्डन कलरचे जे फिरोजगी डायमंड असतात त्याचं वाला काम तुम्हाला बॉर्डरवरती आणि पूर्ण साडीचा जो बेस आहे त्यामध्ये सुद्धा ही पाहायला भेटणार आहे. आता इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय तर तुम्ही इथे बघू शकता डार्क कलरचं कॉम्बिनेशन साडीचं आहे आणि त्यावरती आम्ही लाईट कलरची पायपिंग बॉर्डर जी असते ना ती सेट केलेली आहे, जेणेकरून जो साडीचा लुक आहे ना खूप छान आणि असा एलिगंट लुक इथे तुम्हाला पाहायला भेटतो. बघू शकता तुम्ही साडीचा लुक किती सुंदर आहे. तशाच प्रकारे ब्लाऊज पीसची जर गोष्ट केली तर अशा प्रकारचा तुम्हाला इथे ब्लाऊज पीस पाहायला भेटणार आहे. लुक वाईज इथे बघू शकता टोटली प्लेन कॉन्सेप्ट असणार आहे आणि ज्यांना कोणाला दरबारी साडीमध्ये डिमांड आहे तर तुम्ही इथे बघू शकता दरबारी साडीमध्ये माझ्याकडे 2 व्हरायटीज इथे अवेलेबल आहे. दोघांची जी रेंज आहे वेगवेगळी तुम्हाला रेंज इथे भेटणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक आर्टिकल दाखवते ज्यामध्ये 2 शेड आहेत. जो पॅनल असतो साडीचा जो बॉर्डर असतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता हॉट पिंक कलर असणार आहे आणि साडीचा जो बेस आहे त्यामध्ये लाईट बेबी पिंक कलर आम्ही ठेवलेला आहे आणि याचं प्राइस रेंजची जर गोष्ट केली तर 499च्या रेंजमध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटते मंडळी. या साडीमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार नाही आहे, विदाऊट ब्लाऊज ही साडी असणार आहे. साडीचा जो लुक आहे तुम्ही बघू शकता कडदाण्याचं इथे वर्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे टोटली आणि मध्ये सेम ॲज इट इज डिझाईन तुम्हाला फ्लावर कॉन्सेप्टमध्ये इथे पाहायला भेटते. लुक वाईज खूप सुंदर असं आर्टिकल आहे. यावरती तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा हे ब्लाऊज मॅचिंग करून वेअर करू शकतात. ऑल ओव्हर लुक तुम्ही बघितलाच असेल मंडळी. त्यानंतर दुसरी अजून डिझाईन आहे कमी रेंजमध्ये. ज्यांना कोणाला कमी बजेटमध्ये साडीचं कलेक्शन हवं असेल तर इथे तुम्ही बघू शकता 399च्या रेंजमध्ये सुद्धा ही दरबारी कॉन्सेप्ट आहे. यामध्ये टोटली 3mm सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटते. लुक वाईज आर्टिकल दाखवते. त्यामध्ये तुम्हाला काही अशा प्रकारे ट्री पॅटर्नसोबत तुम्हाला इथे बघू शकतात वेगळी डिझाईन पाहायला भेटणार आहे. बघू शकतात लुक वाईज मंडळी पूर्ण टोटली सिक्वेन्स वर्क आहे. गोल्डन कलरच्या थ्रेडचं सुद्धा ही काम या साडीमध्ये पाहायला भेटणार आहे. साडीची जी लेंथ आहे 5.5 मीटरची लेंथमध्ये तुम्हाला हे कलेक्शन भेटणार आहे. पॅनलमध्ये सुद्धा ही छान असं वर्क इथे तुम्हाला पाहायला भेटते. लाईट शेड सुद्धा ही अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला डार्क शेडमध्ये डिमांड असेल तरीही तुम्ही ही आर्टिकल परचेस करू शकता. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर टिश्यू मटेरियलमध्ये माझ्याकडे व्हरायटी असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं आर्टिकल आहे. असं नाही आहे की ज्यांचं बुटीक आहे किंवा मोठं शॉप आहे त्यांच्याकडेच हा आर्टिकल चालणार आहे, बिलकुल पण नाही आहे. कारण की आजकाल जो आहे ट्रेंड चालतो आणि ट्रेंडिंगनुसार जे आर्टिकल आज मी तुमच्यासाठी आणलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता विथ कोटीवाला आर्टिकल असणार आहे. एक एक करून तुम्हाला मी व्हरायटी दाखवते तर तुम्ही इथे बघू शकतात मंडळी. आणि असं वाटत असेल ना की आर्टिकल तर पूर्ण कोटी ब्लाऊज वगैरे सगळं आहे तर 1000-1500च्या आसपास याची रेंज असेल फक्त होलसेलमध्ये, तर बिलकुल पण नाही आहे. 875 रुपयाच्या रेंजमध्ये व्हरायटी अवेलेबल होते. टिश्यू मटेरियल आहे तुम्ही बघू शकता. जेव्हा तुम्ही वेअर करणार आहे ना मंडळी खूप सुंदर असा एलिगंट लुक तुम्हाला भेटणार आहे. बॉर्डरवरती जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर व्हाईट कलरच्या थ्रेडचा आणि सिक्वेन्स वर्क तुम्हाला या साडीमध्ये पाहायला भेटतं. बॉर्डरवरती आम्ही हेवी काम दिलेलं आहे आणि ऑल ओव्हर जी पूर्ण साडी असणार आहे ना अशा प्रकारे प्लेन कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ब्लाऊज पीसची जर गोष्ट केली तर तुम्ही इथे बघू शकता जो ब्लाऊज आहे वी नेक पॅटर्न आम्ही ठेवलेला आहे. विथ पॅडेड हे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे. साईडला झिप सुद्धा ही दिलेली आहे जेणेकरून तुम्ही आरामात ॲडजस्ट करू शकतात आणि फिनिशिंग सुद्धा ही तुम्ही इथे बघू शकतात. आणि यामध्ये मार्जिनची जर गोष्ट केली तर पूर्ण 3-4 इंचचा टोटली मार्जिन आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा साईजनुसार ॲडजस्ट करू शकतात. आणि वरती जर कोटीची जर गोष्ट केली तर तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण कॉलर पॅटर्नमध्ये तुम्हाला कोटी भेटते ज्यावरती टोटली सिक्वेन्स वर्क आणि जे थ्रेड वर्क आहे ते सुद्धाही तुम्ही इथे पाहू शकतात. पूर्ण जी स्लीव्ज असणार आहे ते फुल स्लीव्जमध्ये हा पॅटर्न दिलेला आहे. 875 रुपयाच्या रेंजमध्ये व्हरायटी भेटते तर नक्की ॲड केलीच पाहिजे. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया. जॉर्जेट मटेरियलमध्ये हा आर्टिकल असणार आहे. पूर्ण राजस्थानी लुकवाली जर साडी हवी असेल ना तर ही व्हरायटी तुम्ही नक्की परचेस करू शकतात. 599च्या रेंजमध्ये ही व्हरायटी अवेलेबल होते. जसं की तुम्ही इथे पाहू शकतात मंडळी टोटली लेहरिया पॅटर्न दिलेला आहे. बॉर्डरवरती आम्ही जो लुक आहे ना पूर्ण वेल्वेटची बॉर्डर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गोटापत्ती आरी वर्क सोबत तुम्हाला सिक्वेन्स वर्क सुद्धाही पाहायला भेटणार आहे. डेली यूजसाठी एकदम कम्फर्टेबल आर्टिकल आहे. श्रावण महिना स्टार्ट होणार आहे त्यासुद्धाही सुद्धाही खूप सुंदर अशी व्हरायटी असणार आहे. ब्लाऊज पीसची गोष्ट करूया तर प्लेन कॉन्सेप्टवाला तुम्हाला इथे ब्लाऊज पीस भेटणार आहे ज्यामध्ये बॉर्डरवरती ॲज इट इज साडीमध्ये जशी डिझाईन आहे तशीच प्रकारची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटते. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर काही महिला मंडळ ऑफिस वेअरिंगसाठी जर कलेक्शन शोधत असाल तर हा आर्टिकल बेस्ट आहे. कारण की
275च्या रेंजमध्ये ही व्हरायटी आहे. मल कॉटन बेस आर्टिकल असणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात मंडळी, छान असा आर्टिकल आहे. जसं की तुम्हाला मी व्हरायटी दाखवतेच आहे की कशा प्रकारची व्हरायटी असणार आहे आपल्याकडे. खूप सुंदर असे मल कॉटनमध्ये प्रिंट्स असतात, बट ही जी प्रिंट आहे ना एकदम वेगळी प्रिंट तुम्हाला भेटणार आहे. आता ती वेगळी का तीही मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथे बघू शकता पदरामध्ये खूप छान अशी प्रिंट तुम्हाला दिली जाणार आहे. जो बेस आहे साडीचा टोटली प्लेन ठेवलेला आहे. फक्त जी पॅनल वर्क असतं त्यामध्ये आम्ही अशा प्रकारे प्रिंटेड कॉन्सेप्ट ठेवलेला आहे फिगर प्रिंटमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता बॉर्डरवरती जी आहे गोल्डन जरीची बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. लुक वाईज आर्टिकल बघू शकतात, एकदम सॉफ्ट अशी साडी आहे, एकदम कम्फर्टेबल मटेरियल आहे. डेली यूजसाठी सुद्धा ही परफेक्ट कॉम्बिनेशन बोलू शकतात तुम्ही. आणि ब्लाऊज पीसची गोष्ट केली, कॉन्ट्रास्ट शेडचा ब्लाऊज पीस भेटतोय ग्रीन कलरमध्ये बघू शकता तुम्ही. लास्टवाल्या आर्टिकलची गोष्ट करूया, 275च्या रेंजमध्ये तुम्हाला वेटलेसवाला आर्टिकल भेटणार आहे. डेली यूजसाठी घेण्यात येण्यासाठी म्हणाल तरीही एकदम बेस्टवाला कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे. बघू शकतात फ्लावर कॉन्सेप्टमध्ये ही व्हरायटी आहे. यामध्ये अजून आमच्याकडे खूप काही प्रिंट्स अवेलेबल आहे. वेगवेगळे कलर चार्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. बॉर्डरवरती जर गोष्ट केली तर टोटली सिरोस्की डायमंडचं काम यामध्ये दिलेलं आहे. मंडळी बघू शकता तुम्ही, खूप छान अशी व्हरायटी आहे. गाव देहातमध्ये सुद्धा ही चांगली चालणार आहे. ज्यांचा कोणाचा बिझनेस घरून करताय तर अशा प्रकारे तुम्ही ही व्हरायटी स्टार्ट करू शकतात. ब्लाऊज पीस सुद्धा ही बघू शकता, छान असं तुम्हाला इथे ब्लाऊज पीस सुद्धा ही भेटणार आहे. मंडळी ऑर्डर अमाऊंटची जर गोष्ट करूया ना तर 10 ते 15,000 रुपयापर्यंत तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात. जर त्यापेक्षाही तुमचं बजेट कमी असेल तरीही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात. सिंगल पीससाठी बिलकुल पण इन्क्वायरी नाही करायची, सेट वाईज कलेक्शन परचेस करावं लागणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मी तुम्हाला दरबारीमध्ये 3 डिझाईन्स दाखवल्या, तर त्या तिन्हीमधून तुम्हाला कोणती डिझाईन सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत, तोपर्यंत मनापासून आभार.